हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रोज अशा मला सगळ्या ताईंच्या कमेंट येतात की ताई नेमकं तुम्ही किती वाजता उठता ते पण सांगा. मागच्या 2-3 दिवसाखाली पण एका ताईची कमेंट आली होती. चला म्हटलं आज सांगूनच टाकूया किती वाजता रोज मी उठत असते. रोज मी उठते 5:30ला. सगळं मला घर आणि अंगण झाडेपर्यंत 6 वाजतात. त्यानंतर आंघोळीला जाते. आंघोळ होईपर्यंत 6:30 वाजतात आणि 6:30 वाजल्यापासून माझ्या रुटीनला सुरुवात होते. म्हणजे माझ्या आंघोळ झाल्यानंतरच्या घरातल्या कामाला सुरुवात होते. माझ्या आंघोळीच्या अगोदर मिस्टरांची आंघोळ होते आणि त्यानंतर लगेच ते स्वामींची पूजा करून घेतात. आणि जर त्यांना लवकर जायचं असेल तर त्यांची पूजा राहते ना, तर त्यावेळेस अंघोळ माझी झाली की मी स्वामींची पूजा करत असते. आणि त्यानंतर स्वामींची पूजा वगैरे करून सगळ्या घरभर अशी सगळी कापराची धुरी किंवा गुगळची धुरी फिरवून त्यानंतर मग मी माझी देवपूजा करून घेते. देवपूजा झाल्यानंतर मग माझे स्वयंपाक पाणी हे सगळं बाकीचं रुटीन असतं. तर रोजच्या नित्यनियमाने आपली सकाळी स्वामींची पूजा, माझ्या देवघरातल्या देवांची पूजा ही सकाळी लवकर असते. तिकडे बघू शकताय सगळ्या घरामध्ये मस्त अशी कापराची धुरी फिरून घेतली. देवपूजा पण झाली होती. आज कापूर लावला होता. सगळ्या घरभर कापुराची धुरी फिरवली. देवांना पण कापूर धूप दाखवला. आणि त्यानंतर काय होतं, मग मी फुलं आणायला जात असते बागेमध्ये. देवपूजा वगैरे करून घेतली आणि सगळ्यात अगोदर कसं होतं, हे स्वामींची पूजा करण्या अगोदर काहीच खात नाहीत, दूध पित नाहीत, काहीच नाही. मग मी पण काय करते, माझं उरकेपर्यंत म्हणजे माझी आंघोळ होईपर्यंत त्यांची पूजा होते. आणि त्यानंतर मग माझी आंघोळ झाली की मी लगेच देवपूजा वगैरे करून घेते. त्यानंतर मग दूध वगैरे तापायला ठेवलेलंच असतं. तोपर्यंत आपली बरीचशी कामं होईपर्यंत दूध तापतं आणि डायरेक्ट फ्रीजमधलं दूध लगेच पण पिऊ वाटत नाही. कारण काय होतं, दुधाचा वास वेगळाच येतो. त्यामुळे दूध असं चांगलं खळ उकळू अर्धा तास मी जवळपास दूध गॅसवरती असतं. त्यानंतर मग आम्ही दोघं पण सकाळी दूध घेतो. कारण चहा वगैरे आता पूर्ण बंद केलेला आहे. आपल्या जर शुगर वगैरे तसलं काही प्रकार नाही आपल्याला. आता तर माझं 37 वय चालू आहे. शुगर ही काय 40 नंतर झाली तर होत असते असं म्हणतात. आणि तसंही गोड खायचं बंद का केले, कारण हल्ली आहे ना माझं खूप पोट जे आहे ते खूपच मोठं दिसायला लागलं. आणि माझं जे थायरॉइडमुळं म्हणजे माझे शरीर जे फुगलं आहे ना, वजन वाढले ना, तर ते थायरॉइडमुळं वाढलं आहे. थायरॉइडमुळे खूप आपल्या शरीरात खूप वेगळ्या प्रकारचे बदल होतात. केस गळतात, जाडी वाढते, शरीर फुगतं, त्यानंतर कोणाचे गुडघे दुखतात. तर असे बरेचसे प्रकार आहेत ना थायरॉइडने होतात. तर मला तसंच झालेलं आहे. आता मी व्यायाम जवळपास सासूबाई म्हणजे आजी वारल्या तसं तेव्हापासून व्यायाम करते. पण आणखीन 2-2.5 किलो वजन आताशी कमी झालेलं आहे. पण माझं पूर्ण जे पोट जे आहे ना ते पूर्ण मला कमी करायचं आहे. त्यामुळे मग मी साखर पण बंद केलेली आहे. म्हणजे जास्त साखर म्हणजे गोड जास्त बंद केले. आणि चहा पण बंद केला आहे. तसं तर चहा आपल्याला हानिकारकच आहे, पण कधीतरी एखाद्या दिवशी पिऊ वाटतो. आठवड्यातनं एखाद्या दिवशी पित असते. तर हे निघाले होते साईटवरती. 7 वाजता हे साईटवरती जातात. 7 ते 7 ड्युटी असेल तर, नसेल तर रोजचे 9ला जातात. पण ज्या दिवशी पाऊस वगैरे नसेल, असं व्यवस्थित वातावरण असेल तर मग ते 7 ते 7 ड्युटी असते त्यांची. तर देवपूजा वगैरे करून घेतली आज आणि झाडलोट झाली होती, पण हे पुसून घ्यायचं राहिलं होतं. आणि आता काय होतं, कुत्र्यांचे पाय वगैरे सगळे उठलेले असतात. त्यामुळे रोजच्या रोज असं पुसून घेतलं की बरं पडतं. आणि दिवसभर मग पोर्च असा स्वच्छ राहतो. मग मी दिवसभरामध्ये मला जी काही कामं असतात, जसं की दळण करायचं असेल, लसूण नीट करायचं असेल, भाजी निवडायची असेल, तर मी इथं पोर्चमध्ये करते ना, तर त्यामुळे रोजच्या रोज असा पोर्च पुसून घेत असते. खूपच घाण झालेला असेल तर धुवून घेते, नसेल तर पुसूनच घेत असते. तर दिवसभरामध्ये मग आपलं बसणं उठणं होतं. तर छान अशा आलेली आहे बागेमध्ये फुलं तोडायला आता. देवपूजा वगैरे सगळे तोपर्यंत फुलं पण उमलतात. आणि बऱ्याच वेळा आणि आता हे काय करतात, सकाळी त्यांनी स्वामींना फुलं नेली होती. त्यानंतर जेवढी राहिलेली फुलं असतात मग माझी असतात बाकीची. त्यानंतर मग मी बागेमध्ये फुलं न्यायला येते. तर सुंदर असं बागेतलं नॅचरल वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. बघू शकताय किती छान असं मस्त वारा आणि त्याचबरोबर पक्ष्यांचा आवाज ऐका तुम्ही. मला नेहमी माझ्या बागेत आल्यानंतर असं वाटतं, कौन कहता है की लगाव सिर्फ इंसानों से होता है, कभी फूल पौधे से प्यार करके तो देखो कितना सुकून मिलता है. खरंच खूपच जीव आहे माझ्या ह्या बागेतल्या फुलांवरती, ह्या झाडांवरती. ही हिरवळ आहे म्हणून तर माझ्या घराला एवढी शोभा आहे. आणि ही हिरवळ आहे म्हणून तर घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी येते.
म्हणून मी नेहमी सांगत असते की घराच्या आजूबाजूला जशी जेवढी जागा असेल तेवढ्या जागेमध्ये, किंवा जागाच नसेल तर कुंड्यांमध्ये का होईना पण दाराच्या पुढं घराच्या साईडला सगळीकडे अशी झाडे लावून द्या. खूप छान असं वाटतं, प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी राहते. तर झाडांमुळेच आपल्या घराला घरपण आहे, शोभा आहे. आणि त्याचबरोबर किती फायदे आहेत बरं. आपल्या घराच्या आजूबाजूला हिरवळ असेल तर आजूबाजूचे नवीन वेगवेगळे पक्षी आहेत ना, ते झाडावरती येतात. जे कधी पाहिलेले नसतील ते सुद्धा पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर फुलपाखरू येतात. तर किती छान असं खूप वेगळं असं वातावरण आपल्या बागेमध्ये असतं. त्यामुळे ना नेहमी नवीन झाडं लावायचा प्रयत्न करायचा. मी तर भरपूर असे झाडं लावले आहेत आणि आणखीनसुद्धा आणलेले आहेत झाडं लावायला. तर छान अशी आपल्या बागेतल्या फुलांपासून केलेली देवपूजा किती प्रसन्न वाटतं बघा. तर विकतची फुलं आणून पूजा करण्याला एवढं हे नाही, पण आपल्या बागेतल्या फुलांपासून देवपूजा करण्याला किती हे आहे बघा. खूप भारी वाटतं आणि समाधान पण खूप वेगळं असतं हे. तर हे असं म्हणजे देवघर आहे ना, असं फुलांनी गच्च भरलेलं पाहून किती प्रसन्न वाटतं बघा. देवघरामध्ये अशी छान गुलाबाची फुलं, ही रंगीबेरंगी फुलं, ही चांदणीची फुलं, म्हणजे ही स्वस्तिकची फुलं, किती छान वाटतं. तर सुंदर अशी आपली पूजा झाल्यानंतर आणखीन जास्वंदाची फुलं उमलायची आहेत बरं का, पांढरे दिसत आहेत ते छोटे छोटे उमलल्यात. ती खूपच उशिरा उमलतात, ती 9-9:30ला उमलतात. पूजा तर खरंच खूप लवकर झाली त्यामुळे ती फुलं खूप उशिरा उमलतात. तरीसुद्धा मी कळ्या आणून वाहत असते. त्यानंतर दुपारी असे टम्म मोठे मोठे फुगतात, त्यामुळे भारी वाटतं. चला तर आज छान अशी गुलाबाची रांगोळी घालत होते दारामध्ये. ह्याचा मिनी ब्लॉग शेअर केला आहे. सगळ्या ताईंनी कमेंट केली होती की ताई रांगोळी खूप चांगली काढली, छान काढली तुम्ही. तर ह्या खूप लहानपणीच्या रांगोळ्या आहेत ना, शिकलेल्या, कधी कधी आठवतात आणि मग असं वाटतं की काढायची इच्छा होते. तर ही खूप लहानपणी शिकलेली रांगोळी आहे. खूप लहानपणी अशा दारामध्ये काढायची. तर तीच रांगोळी आज मी मस्त अशी आपल्या इथं दारामध्ये काढली. तर खूप सुंदर वाटते बघा गुलाब. ह्याच्यात तर कलर भरल्यानंतर तर आणखी छान दिसते ही रांगोळी. पण आता सध्या मला खूप घाई होती त्यामुळे मी काही कलर भरला नाही. सकाळी सकाळी आपल्याला खूप घाई असते स्वयंपाक पाण्याचीही ती, त्यामुळे रोज अशी असं खूप कलरफुल रांगोळी काढायला तेवढा टाईम मिळत नाही. पांढरी रांगोळी मात्र रोज असते दारामध्ये. कलर भरायला जरा जास्त वेळ लागतो आणि कंटाळा पण करते मी कलर भरायचा. पण अशी पांढरी रांगोळी काढली ना तर त्यावरती हळदी कुंकू टाकल्यानंतर ती सुरेखच दिसते. तर बघू शकता इझिली आपली गुलाबाची रांगोळी तुमच्याशी शेअर केली. बऱ्याच ताईंच्या कमेंट आले होते की ताई रांगोळी कशी काढली ते दाखवा. त्यानंतर उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेते. आज उलटं झालं आहे बरं का. रोज तुळशीची पूजा, उंबरा पूजा, दारातली रांगोळी काढून नंतर देवपूजा करत असते. पण कधी कधी जसं जमेल तसं होतं. एखाद्या दिवशी होतं असं तसं. तर गुलाबाची रांगोळी किती सुंदर दिसते बघा, लांबणं दाखवली तरीसुद्धा. आता हे सुद्धा दारामध्ये झाड लावलेलं आहे ना, ते कुंडीमध्येच आहे. एवढीशा कुंडीमध्ये आहे पण खूप छान मस्त भरले. आता त्याच्या कटिंग भरपूर मी काढल्यात आणि दुसऱ्या कुंडीमध्ये पण लावल्यात. म्हटलं दोन्हीकडे 2 कुंड्या छान दिसतील पण, आणि ते पण चांगलं फुटले. तुम्हाला दाखवेल एका दिवशी. हेच शोचंच मनी प्लॅन्ट आहे आणि ह्याला असा पांढरा लेअर आहे आणि मध्ये हिरवं आहे. तर असे त्याचे 3-4 कलर आहेत, त्याच्यात शेड वेगळे वेगळे आहेत. म्हणजे एकाच झाडामध्ये 3-4 प्रकारचे शेड आहेत. गुलाबी पण आहे, व्हाईट पण आहे आणि ग्रीन पण आहे. असं 3-4 प्रकारचे शेड आहेत. बघू शकता पानं तुम्ही कशी वेगवेगळ्या प्रकारे आहेत. ह्या झाडाचं नाव काय आहे मला पण माहिती नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडून सुद्धा मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. जी गोष्ट मला माहीत नसते ना तर ती तुमच्या थ्रू मला कळते. त्यामुळे मी नेहमी सांगत असते मला हे गोष्ट माहीत नाही, मला नक्कीच तुम्ही सांगा. तर असं आज आहे ना, खूप दिवसांनी चहा प्यायची इच्छा झाली होती. परवाच मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की मी चहा केला आहे. आज 8-15 दिवस झाले चहाच केला नव्हता. चला म्हटलं आज चहा पिऊया. तर ग्रीन टी बऱ्याच ताई म्हणतात ग्रीन टी घेत जा, ग्रीन टी. पण बघू आता आणल्यानंतर घेईलच मी. कधी डीमार्टला माझं जाणंच होत नाही, कारण हे एकटे जातात ते आणि मला काही जाणंच होत नाही डीमार्टला. ते जरी मला म्हटले ना चला आपण डीमार्टला जाऊ तर मीच कंटाळा करते. कधी आता नको असं वाटतं मला. आणि बाहेरचा हल्ली आता फिरायलाच नको वाटतं. पण आता सध्याला जात असते मी. आता कसं काही गोष्टी अशा असतात की आपल्याला जावंच लागतं, तर कधी कधी जावं पण लागतं. असं कुठं समर्थ असलं की मग मी जायचा कंटाळाच करते. आणि समर्थ आला की ही सगळी जी कामं असतात ना ती त्याच्याकडेच असतात. इकडे चहा केला आणि चहा होईपर्यंत शेंगदाणे पण भाजून घेतले. हा शनिवारचा व्हिडिओ आहे. शनिवारी शेंगदाण्याचे लाडू केले होते ना त्यांच्यासाठी, तर तोच व्हिडिओ आहे. आणि इकडे बघू शकता चहा झाला आहे आपला मस्तपैकी. आणि खरंच खूप दिवसांनी चहा केला होता, पण परत असं वाटायला लागलं होतं की उगाच केला, कारण चांगलाच लागत नव्हता. म्हणजे त्याची चवच वेगळी लागायला लागली होती. असं होतं खूप दिवसांनी पेलं ना तर त्याची चव चांगली लागत नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं घेतला तर केला तर आवडीनं पण पिऊ काय वाटला नाही.
तुम्हाला जवळनं दाखवते. तर असं मस्त दुधातला चहा केला होता. तर देवपूजा सडा रांगोळी होईपर्यंत मला 7:30-8 वाजतात कधी कधी. देवपूजा वगैरे सगळं होऊन जातं मग तेवढ्या टायमिंगमध्ये. मग त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागत असते. पण त्या अगोदर आज चहा घेतला, दूध घेत असते. आज चहा घेतला, म्हटलं चला आज जरा तरतरी येईल म्हणून घेतला होता, पण काही चांगला वाटला नाही चहा. तर त्यानंतर आज स्वयंपाक काही करायचा नव्हता. हा शनिवारचा व्हिडिओ आहे. ह्यांना शनिवारी पापड्या आणि शेंगदाण्याचे लाडूच केले होते. पापड्या थोड्याशा तळल्या होत्या, पापड्या खरवड्याचे आपण उन्हाळकाम केलं होतं ना, तर त्यातलंच हे जे आहे ते तळलं होतं. आणि शाबू पण खात नाहीत आणि कसं दुसऱ्या दिवशी पण एकादशी आली होती. तर असं म्हणजे रोज माणसांना सवय नसते उपवासाची. लागोपाठ उपवास आले की नको नको होतं. तर त्यासाठी त्यांना ते पापड्या वगैरे तळल्या होत्या, खारोडे तळले. ते म्हटले शेंगदाण्याचे लाडू कर फक्त, बाकी काही नको. आणि खिचडी म्हटलं की मग नकोच वाटते त्यांना, पण नको वाटतं. मी तर कसलीच खिचडी खात नाही. त्यानंतर इकडे शेंगदाण्याचे लाडू आहेत ना, ते करायला घेतले. गूळ थोडासा फोडून घेतला. आता ते थोडंसं फिरवून घेतल्यानंतर थोडंसं तूप टाकायचं, म्हणजे लाडू चांगले मऊ होतात. आणि तुपाने कसं होतं, लाडू व्यवस्थित वळला पण जातो. मी तर नेहमी तुपाचा वापर जो आहे तो माझा नेहमी शेंगदाण्याच्या लाडूमध्ये असतो. त्यामुळे लाडू खायला पण चवदार लागतो आणि व्यवस्थित बसतो पण. तर इकडे बघू शकता मी आता 1 चमच्यावर तूप टाकले आणि थोडं फिरवलं की लाडू खूप छान होतात बरं का. तर तुम्हाला आता मी वळून पण दाखवते. थोडासा बारीक करायला प्रॉब्लेम येतो कधी कधी, तूप खाली जाऊन बसतं आणि साईडने वरती ते हे होतं. 1-2 वेळा खाली वरी करून बटन फिरवलं ना मिक्सरचं, तर छान मस्त बारीक होतं. तर बघू शकताय तुम्ही. आता ह्याचे लाडू इतके इझिली वळले जातात ना शेंगदाण्याचे. तर अशा पद्धतीने नेहमी लाडू केले शेंगदाण्याचे, तर ज्या मुलांना आवडत नाहीत ना, तर त्यांनासुद्धा आवडतील. आमच्या समोरला अजिबात शेंगदाण्याचा लाडू आवडत नसायचा, पण मी तो लहान असल्यापासूनच त्याला शनिवारी डब्याला लाडू असायचे. कारण पप्पाचा उपवास असला की त्याला पण लाडू असायचे. तो पण कंटाळा करायचा, पण अशी तूप टाकून करते ना, तर तेव्हापासून त्याला पण आवड लागली आणि आता खातो तो. 2-3 लाडू जरी एका टायमाला दिलं तरी त्याला आवडतात, तो खातो आवडीनं. तर आता काही लेकराला मिळत नाही आणि आता दिवाळीशिवाय तो येणार पण नाही. मी नेहमी आता फोन केला की नेहमी म्हणते कधी येणार आहे बाळा. तर मम्मी आता मला अजिबात सुट्ट्या करून चालत नाही, मला काही येणं होणार नाही दिवाळीशिवाय, अजिबात सुट्ट्या नाहीत आधीमध्ये. मी त्याला म्हटलं रक्षाबंधनला तरी ये, त्यावेळेस सुट्ट्या असेल तर. नाही म्हटलं, अजिबात एकसुद्धा सुट्टी नाही मला आणि येणार पण नाही असली तरी. कारण कसं होतं, पोरांचं कॉलेज बुडलं की सगळं थोडं डिस्टर्ब होतं. आता तिकडं कॉलेजला गेल्यानंतर तिकडे जिम पण लावली आहे त्यानं. तर असं काहीच सगळीच बुडाबुडी होती, त्यामुळे नकोच म्हणलं, आता येतच नाही म्हटलं. तर सगळं झालं काम घरातलं. त्यानंतर ह्यांचा डब्बा वगैरे भरून घेतला. पापड्या आता देत होते कॅरीबॅगमध्येच, कारण हे साधारण जातात. बाहेर चालू आहे थोडा पाऊस, तर मग ही कॅरीबॅगमध्ये, आता ह्या घरच्या आपल्या दुकानातलेच कॅरीबॅग आहेत, तर त्याच्यामध्येच हे सगळं भरून दिलं. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.